ऐकूया. सर्व शास्त्रामध्ये तर आपल्या सर्वांना माहिती आहे, चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा जो काळ असतो त्यामध्ये भगवान विष्णू काय करतात? शयन, झोपतात. तर देवशयनी एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला भगवंत झोपतात आणि भगवंत म्हणतात की आता मी झोपतो, आता माझे भक्त किती कार्य करतायत किंवा काय कार्य करतायत ते बघूया, किंवा ते कसं कसं करतायत ते बघूया. थोडस मी आपण कसं कधी कधी कुणाला बॅक म्हणजे हे सपोर्ट करत असतो, तर तो सपोर्ट हळूहळू जसं मुलांना सपोर्ट करतो आपण सायकल चालवताना किंवा हे, आणि त्याच्यातून हळू एकदम सपोर्ट काढून घेतला तर तो मुलगा थोडासा हे होतं. तसं भगवंत ही 4 महिने तसं भगवंत झोपत नाहीत, भगवंताची निद्रा योग निद्रेमध्ये असतात. तर त्यामुळे म्हटलेलं आहे की भगवंताची निद्रा सुद्धा 4 महिन्याची निद्रा, आणि 4 महिने भगवंत झोपायचं लीला करतात, लीला खेळतात असं म्हणू शकतो आपण. आणि 4 महिने भगवंत लीला झोपण्याची केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक विशेष आहे हे 4 महिने. बोनस जसं म्हणतो आपण लहानपणी, काही म्हणजे बोनस म्हणलं की आपण लहान मुलांना वगैरे आकर्षित करतं बऱ्याच गोष्टी, तसं भक्तीमध्ये बोनस अधिक मासही झाला मध्ये मागच्या महिन्यामध्ये, मागच्या 1-2 महिन्यापूर्वी. त्यानंतर हा आता चातुर्मास, वर्षातले 4 महिने हे भक्तीसाठी बोनस म्हणून आपल्याला प्राप्त होतात. तर या चातुर्मासामध्ये विशेष व्रत वैकल्य करण्याचं फार नियम आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे चातुर्मास महादेव उवाच, पद्मपुराणामध्ये उत्तरखंडमध्ये महादेव म्हणतात, नारद मुनींना सांगत आहेत, शृणु त्वमिह देवर्षे कथयामि सविस्तरम आषाढस्य स्थिते पक्षे एकादशामुपोषितः चातुर्मास्य व्रतानिह गृह्णीया भक्तिपूर्वकम. महादेव म्हणाले, हे देवर्षी तुम्ही ऐका, मी विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो. आषाढच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून एकादशीचा उपवास करून चातुर्मास्य व्रताचा आपण भक्तिपूर्वक पालन करण्यासाठी आरंभ केला पाहिजे. म्हणजे चातुर्मास कधीपासून चालू होतो? आषाढ एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत. काही जण पौर्णिमेपासून करतात, आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमापर्यंत करतात. पुढे म्हटलेलं आहे चातुर्मास्य व्रताचं महिमा काय आहे. अश्वमेध सहस्रैस्तु यत्फलं प्राप्नुयान् नरः चातुर्मास्य व्रतैश्चीर्णैस्तत्फलं समवाप्नुयात्. हजारो अश्वमेध यज्ञ करण्याची प्राप्ती कशामुळे होते? चातुर्मास व्रत केल्याचं फळ म्हणून प्राप्त होते. जो कोणी चातुर्मास व्रत करेल. मग आता या चातुर्मास व्रतामध्ये करायचं काय असतं, तर विशेष जे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यामध्ये 4 गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. पहिला महिना हा जो चालू आहे त्या महिन्यामध्ये पालेभाज्या वर्ज्य करायच्या. दुसऱ्या महिन्यामध्ये दही. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध. चौथ्या महिन्यामध्ये उडीद डाळ. तर हे 4 महिन्यामध्ये या 4 गोष्टी कमीत कमी या 4 गोष्टी तरी वर्ज्य केल्या पाहिजेत. तर हे का केलं पाहिजे? आयुर्वेदानुसार किंवा याच्यानुसार सुद्धा या चातुर्मासामध्ये या 4 महिन्यामध्ये हे 4 पावसाळ्याचा काळ आहे, आणि पावसाळ्याच्या काळामध्ये आपली प्रकृती किंवा पचन संस्था जठराग्नी मंदावलेला असतो, म्हणजे विशेष करून. तर यामध्ये म्हणजे साधारण असतो, तर या साधारण अवस्थेमध्ये जास्त खायलाही नाही पाहिजे. तर चातुर्मासामध्ये विशेष करून खाण्याचा आणि झोपण्याचे नियम जास्त आहेत. तर खाणं विशेष कमी करायला पाहिजे चातुर्मासामध्ये. तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आम्ही फार पुण्यवान आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचं, विशेष करून हरे कृष्ण भक्त असतील तर ते सांगतात की आम्ही कुठल्याही प्रकारची नशा करत नाही, आम्ही चहा सुद्धा पित नाही. आणि मग खाणं ही सुद्धा एक नशा आहे. म्हणजे राईस डाळ सब्जी चपाती खाणं ही सुद्धा नशाच आहे. आणि मग ती नशा आपल्याला चढते, कारण हे शरीर आपलं पार्थिव शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे. आणि अन्नामध्ये जे आपण अन्न खातो, मग आपण ज्वारी गहू बाजरी जे काही खात असू त्यामध्ये सुद्धा
पार्थिवच एनर्जी असते आणि ती पार्थिव एनर्जी या पार्थिव शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं की डबल इफेक्ट होतो त्याचा आपल्यावरती आदी भौतिक, विशेष करून त्याचा आदी भौतिक शक्तीचा जास्त परिणाम होतो आणि जास्त अन्न खाल्ल्यानंतर काय होतं, सुस्ती चढते किंवा झोप येते आणि त्यामुळे आपण जास्त भजन करू शकत नाही. तर व्रत वैकल्य करण्याचा एकच हे आहे, मानस आहे, काय आहे की का आपण केलं पाहिजे व्रत वैकल्य, की आपण जास्तीत जास्त भजन करायला पाहिजे. विशेष करून चातुर्मासामध्ये नाम जप वाढवला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाम जपामध्ये तर वाढ झालीच पाहिजे. त्यानंतर चातुर्मासामध्ये सकाळी सकाळी उठून प्रातःस्नान, सकाळी लवकर उठून स्नान करायला पाहिजे. विशेष करून गरम पाण्याने नाही, गार पाण्याने स्नान करायला पाहिजे. त्याचाही महिमा आहे. चातुर्मासामध्ये एक एक गोष्ट त्याग केल्याचा एक एक विशेष महिमा आहे. त्यामध्ये जर आपण कोणी स्वीट त्याग करेल, कोणी तेलाचे पदार्थ किंवा तेलच पूर्ण त्याग करेल, तर प्रत्येक गोष्टीचा महिमा आहे विशेष, की काय त्याग केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, गुळ असं गुळाचा त्याग केला तर गुळाचा त्याग केल्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून इथं सांगितलेलं आहे, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला वाणी मधुर होते. कंठ, गुळाचा त्याग केल्यानंतर किंवा साखरेचा गोड पदार्थाचा त्याग केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये कंठ मधुर, गायकीचा कंठ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. गुळाचा त्याग केल्यानंतर, तेलाचा त्याग केल्यानंतर आपली जी मुलं आहेत ती दीर्घायुषी होतात, संतानाला दीर्घायुषी प्राप्त होते. म्हणजे लो शुगर वाल्यांचं चांगलीच गोष्ट आहे, ते करू शकतात. सुगंधित तेलाचा त्याग केल्यानंतर मनुष्य अत्यंत सौभाग्यशाली होतो. कडू तेलाचा त्याग केल्यानंतर शत्रूंचा नाश होतो. तुपाचा त्याग केल्यानंतर लावण्याची प्राप्ती होते, सौंदर्य. तूप म्हणजे तूप खायचं नाही, 4 महिने खायचं नाही तूप. तर काय होतं की सुंदरता प्राप्त होते आणि शरीर सुकोमल होतं. त्यानंतर फळांचा त्याग केल्यानंतर बुद्धी वाढते आणि मनुष्याला पुत्र प्राप्ती जास्त होते असं म्हणलेलं आहे. पानांचा त्याग केल्यानंतर गळा सुधारतो. पान म्हणजे पान खाणारे लोक, विड्याचं पान खाणारे लोक, त्यांचं. दूध दही सोडणाऱ्यांना गोलोकाची प्राप्ती होते. हरी बोल. म्हणून विशेष करून 2 महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये दूध सोडायचं, एका महिन्यामध्ये दही सोडायचंय. रेशमी वस्त्रांचा त्याग केलेल्यांना अक्षय सुखाची प्राप्ती होते. उडीद आणि चना डाळ त्याग केल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. उडीदाची डाळ आणि चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ नाही खाल्ल्यानंतर पुन्हा जन्म होणार नाही. त्यानंतर मौन व्रत धारण केलं ना तर त्याचे सगळे बाकीचे लोक त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकतात. इतर लोक आज्ञाधारी म्हणतात. नाही म्हणजे 4 महिन्याच्या नंतर, व्रत पालनाच्या नंतर त्या व्रताची सिद्धी म्हणून काय प्राप्त होतं त्याला, की तो जी गोष्ट सांगेल ते समोरच्या व्यक्ती ऐकणार. 4 महिन्यात ऐकतात असं नाही. आणि चातुर्मासामध्ये विशेष करून जे कोणी केळीच्या पानावरती वगैरे पत्रावळीवरती भोजन करतात तर त्यांना कुरुक्षेत्रामध्ये स्नान केल्याचं फळ प्राप्त होतं. कुरुक्षेत्रामध्ये. आणि दररोज सकाळी उठून स्नान केल्यानंतर सर्व जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्येही स्नान केल्याचं फळ प्राप्त होतं. तर चातुर्मासामध्ये विशेष करून जो व्यक्ती मिळेल तेवढंच भोजन खातो, म्हणजे रोज कसं आपण स्वतःच्या हाताने ताट घेऊन बसतो, खातो, पाहिजे तेवढं घेऊन, तर वाढेल तेवढंच जो खातो किंवा तर जेवढं दिलंय तेवढंच खातो. तर त्या व्यक्तीला जसं की एखादं विहीर वगैरे खोदल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य त्याला प्राप्त होतं. विहीर, गावासाठी विहीर खोदणं किंवा एखादं पानपोई सुरू केल्याचं जे फळ आहे ते त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. तर त्यानंतर पृथ्वीवरती शयन म्हणजे बेडवर वगैरे न झोपता खाली
पूर्णतः जमिनीवर झोपल्यानंतर आपण भगवान विष्णूंचे भक्ती प्राप्त होते आपल्याला. आणि विशेष करून हे 4 महिने एखाद्या जर गोष्ट आपण ठरवली तर ती 4 महिने पालन करायला पाहिजे. विशेष करून चातुर्मासामध्ये रात्रीचं भोजन वर्ज्य करायला सांगितलेलं आहे, जे सूर्यास्ताच्या नंतर केलं जातं. का तर सुरुवातीलाच कारण सांगितलं की जठराग्नी मंदावलेला असतो, त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, मग पोटाचे विकार वगैरे आपल्याला जास्त होत नाही. तर विशेष करून हे 4 महिने त्यागच केला पाहिजे. 4 वाजता वगैरे खाऊ शकता, 5 वाजता वगैरे खाऊ शकता, सूर्यास्ताच्या अगोदर खायला पाहिजे. तर चातुर्मासामध्ये असे अनेक नियम आहेत की, आणि विशेष करून हा पूर्ण 4 महिने एखाद्या व्रताचं जेव्हा आपण पालन करतो तर ते व्रत पूर्ण झाल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, उद्दीपन करताना त्या व्रताचं जी गोष्ट त्याग केली त्या गोष्टीचं दान करायला पाहिजे. म्हणजे जर काही सोडलं असेल तर त्या गोष्टीचं दान केल्याने भगवंत अधिक प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे चातुर्मासाचं. आणि विशेष करून आपण जे हरे कृष्ण भक्त आहोत तर त्यांच्यासाठी काय, जास्तीत जास्त नामजप करायला पाहिजे, भागवत श्रवण करायला पाहिजे, आणि धामवास, आणि त्यानंतर काय राहिलं चातुर्मासामध्ये, तीर्थयात्रा पण आहे, भागवत श्रवण, विशेष भागवतावरती जोर आहे. आणि त्यानंतर मग आता भागवतमचे हे पण येत आहे ना, भद्र पौर्णिमा, भागवत वितरण श्रवण तर करतच आहोत आपण, वितरणही करू शकतो आपण. विशेष करून प्रभुपादांची आवडती सेवा आहे. तर गोड पदार्थांचा त्याग, तळलेल्या पदार्थांचा त्याग पण करू शकता. काही ना काहीतरी एक नियम आपण करून अधिक गंभीर भक्तीमध्ये आपण होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की भगवंतांच्या आपण अधिक निकट जाऊ शकतो. रेफरन्स काय? रेफरन्स हेच ना, हरिभक्ती पद्मपुराणामध्ये विशेष करून चातुर्मासाचं उत्तरखंडमध्ये शिवजी आणि नारद मुनींच्या संवादामध्ये हे आलेलं आहे. आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचं विश्लेषण आलेलं आहे. तर इथं म्हणलेलं आहे चातुर्मासच्या महिम्यामध्ये हरिभक्ती विलास सनातन गोस्वामी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामध्ये ते म्हणतात, श्रुत नारद कार्तस्नेन चातुर्मास्य व्रत क्रिया या निर्वर्त्य नरो भक्तया प्रयाती परमाम गतिम. विष्णू रहस्य नंतर ब्रह्म नारद संवादामध्ये लिहिलेलं आहे, हे नारद, सर्व प्रकारे चातुर्मास्य व्रताच्या प्रक्रिया ऐक, भक्तिपूर्वक या सगळ्या क्रिया संपन्न करण्यामुळे परमगती प्राप्त होते. तर चातुर्मासामध्ये बघा, स्नान दान जपाचंही महत्व आहे. स्नानम दानम जपो होमः स्वाध्यायम देवतार्चनम चातुर्मास्य कृतम यच्च सर्वही चाक्षयम भवेत. जे कोणी स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजा हे सगळं चातुर्मासामध्ये केल्याने ते अक्षय होतं, म्हणजे त्याची कधीही ऱ्हास होत नाही, क्षय होत नाही. तर अशा प्रकारे ही चातुर्मासाच्या व्रताची महिमा आहे. तर आपण चातुर्मास व्रताचं पालन केलं पाहिजे. ऑलरेडी चातुर्मास चालू झालेला आहे पौर्णिमेपासून, तर आपला काही सत्संग होऊ शकला नाही, त्यामुळं आज आपण थोडंसं चातुर्मासाच्या व्रताचं महिमा ऐकला. तर विशेष करून भागवत श्रवणावरती जास्त जोर द्यायला पाहिजे. सध्या आपला भागवताचा 4th स्कंध चालू झालेला आहे आणि जास्तीत जास्त भक्त याचा लाभ घेत आहेत. 35 भक्त होते. तर आपण सर्वांनी या चातुर्मासाचं पालन करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही एक गोष्ट, सकाळचं स्नानाची जरी गोष्ट आपण घेतली, गरम पाण्याने स्नान न करता गार पाण्याने स्नान करून सकाळी नामजप केला. विशेष करून नामजप वाढला पाहिजे, कारण हे सगळं प्रयत्न प्रपंच कशासाठी करायचा, नामजप भक्ती क्रिया जास्त व्हायला पाहिजे. आणि जर त्यासाठी, कारण शरीरामध्ये जेवढी जास्त ऊर्जा, जेवढं जास्त अन्न आपण खाऊ, तर आपल्याला सुस्ती येईल आणि झोपेमध्ये इकडे तिकडे हे करण्यामध्ये. कारण एखादा व्यक्ती जो भुकेला व्यक्ती आहे तो कुठलं वाईट कार्य करेल का कधी? त्याच्या मनात कुठले वाईट विचार येतील का? भूक लागल्यानंतर केवळ काय येतं मनात? भुकेचाच विचार येतो. बघा, एकादशी दिवशी जास्त, म्हणजे आता अर्थातच एकादशीला आपण बऱ्याच गोष्टी खात असतो,
पण विशेषतः म्हणूनच गीतेमध्येही अर्जुनाला भगवंत काय सांगतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हे अर्जुना, तुला जर विषयापासून परावृत्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, निराहारस्य देहिनः, निराहार राहा. म्हणजे काय उपाशी राहा पूर्णच असं नाही, पण जेवढं निराहार म्हणजे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण हलकं अन्न खावं, म्हणजे जास्त करून आपल्याला इंद्रिय आपले संयमित होतील. त्यासाठी हा चातुर्मास असतो 4 महिने वर्षातले. आणि विशेष करून पावसाळ्याचा काळ असतो, तर पूर्वी जे संत महात्मे असायचे ते एकाच ठिकाणी राहायचे चातुर्मासात, भागवत कथा वगैरे व्हायच्या. आणि एका ठिकाणी राहिले एखाद्या गावामध्ये, तर तिथं भागवत कथा झाली तर ते गावच पूर्ण भक्त बनून जायचं, विष्णुमय किंवा कृष्णमय बनून जायचं, भक्तीचा प्रचार प्रसार व्हायचा. आणि असंच नारद मुनींच्याही बाबतीमध्ये झालेलं होतं. नारद मुनींनी काय केलं होतं की चातुर्मासामध्ये काही संतांची सेवा केलेली होती, तर वनामध्ये राहत असताना. आणि 4 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जे काही उच्छिष्ट जे नारद मुनींना प्राप्त झालं होतं, त्यांचं सेवा तर केली, संत चरणांची सेवा पण केली, आणि त्यांनी जे काही शिल्लक राहायचं ते त्या नारद मुनींना द्यायचे ते, आणि ते त्यांना प्राप्त झालं. तर विशेष करून भगवत भक्तांचं जे उच्छिष्ट आहे, खाल्लेलं त्यांनी खाऊन राहिलेलं अन्न, उच्छिष्ट अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो, तर भक्तपदधुली भक्तपदजल भक्त भुक्त अवशेष 3 महाबल असं म्हणलेलं आहे. भक्तपदधुली भक्तांच्या चरणाची धूळ, भक्तपदजल भक्ताच्या चरणाचा अभिषेक केलेलं जल पादोदक, आणि भक्तभुक्त अवशेष म्हणजे भक्तांनी खाऊन शिल्लक राहिलेलं जे उच्छिष्ट अन्न आहे, प्रसाद, ते आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्णांची अधिक अधिक भक्ती लाभ प्राप्त होत असतो. तर जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला पाहिजे की भक्तांचं, शुद्ध भक्तांचं उच्छिष्ट आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.